नमस्कार, मी वैष्णवी पवार आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला मोगऱ्याच्या फुलाबद्दल माहिती, त्याचबरोबर त्याची कटिंग कशी करायची, सोबतच त्याची लागवड कशी करायची आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, मोगरा हे एक अत्यंत सुंदर आणि सुगंधी फूल आहे। त्याचा गंध इतका मोहक असतो की घरात मोगरा फुलला की सगळं वातावरण प्रसन्न वाटतं। मोगऱ्याचं फूल गजऱ्यासाठी, देवपूजासाठी आणि अगदी केसात घालण्यासाठीही वापरले जातात। तर मित्रांनो, मी माझ्या घराच्या समोरच्या मोगऱ्याच्या झाडासमोर उभा आहे। तर अगोदर मी तुम्हाला मोगऱ्याचे फूल दाखवते। तर हा मोगरा फुललेला आहे। तर असाच मोगरा आपल्याही बागेत फुलू शकतो। यासाठी आपल्याला मोगऱ्याची लागवड कशी करायची, त्याची कटिंग कशी करायची हे आज मी तुम्हाला सविस्तर दाखवत आहे। तर बघा, हे आहे आपलं मोगऱ्याचं झाड आणि हे जे फांदी दिसत आहे ही सर्वात जास्त वाढलेली फांदी आहे। तर चला आता मी तुम्हाला ही फांदी कट करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपण ही फांदी कट करून घेऊ। तर बघा, या प्रकारे मी ही फांदी कट करून घेतलेली आहे। याच प्रकारे आपण दुसरी सुद्धा एक काडी कट करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपण ही काडी सुद्धा कट करत आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर तुम्ही बघू शकता, ही सुद्धा आपल्याला काडी याची काढायची आहे। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी ही काडी सुद्धा कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्या फांद्याला जेवढे पण पानं आहे हे सर्व पानं काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला एक एक करून हे पानं काढायचे आहे। तर नाईफच्या मदतीने आपल्याला हे पानं काढून घ्यायचे आहे। तुम्ही कैचीच्या मदतीने सुद्धा हे पानं काढू शकता। तर बघा, या प्रकारे आपल्याला हळूहळू हे पानं काढून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला या प्रकारे त्याचा शेंडा सुद्धा काढून घ्यायचा आहे। तर याच प्रोसेसने आपल्याला सर्व फांद्यांचे पानं काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी सर्व फांद्यांचे पानं काढून घेतलेले आहे। याच प्रकारे आपल्याला सर्व फांद्यांचे पानं काढून घ्यायचे आहे। तर चला आता आपण माती घेऊन येऊ। तर बघा, मी आलेले आहे माझ्या घराच्या मागे माती आणण्यासाठी। तर बघा, या प्रकारे आपल्याला अर्धी बकेट ही माती घ्यायची आहे। तर माती आणल्याच्या नंतर मी मातीत थोडंसं पाणी टाकून भिजत घातली। त्यानंतर हे जे आपण काड्या काढून घेतलेले आहे, आता आपण नाईफच्या मदतीने याला हलकंसं त्याचं वरचं जे असतं या प्रकारे त्याचं आपल्याला टरपलं काढायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला हलक्या हाताने याला क्रॉस घेऊन याचं वरचं साल काढून घ्यायची आहे। तर बघा, या प्रकारे मी 1 इंच इतकं याच्या वरचं साल काढलेलं आहे। त्यानंतर इथे मी मधाची बाटली आणलेली आहे। आता आपण या प्रकारे याला मधामध्ये टाकून घेऊ। तर बघा, या प्रकारे आपल्याला 1 इंच इतकं त्याला मधामध्ये बुडायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी याला मधामध्ये डीप केलेलं आहे। याच प्रकारे आपल्याला सर्व एकदम छान असं मधाने लावून घ्यायचं आहे। तर मध लावल्यानंतर तुम्ही बघू शकता, आपण जी माती आणलेली होती ती एकदम छान अशी सेट झालेली आहे। आता आपण एक एक करून ह्या काड्या याच्यामध्ये लावून देऊ। तर तुम्ही बघू शकता, इथे मी 3ही काड्या या बकेटीमध्ये लावून घेतलेल्या आहे। आता आपण याच्यावरती या प्रकारे हलकंसं पाणी टाकू। तर तुम्ही बघू शकता, पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्याच्या नंतर आता आपण यातूनच थोडीशी माती घेऊ आणि या प्रकारे त्या मोगऱ्याच्या झाडाच्या फांदीला लावू।
म्हणजेच की आपला मोगरा वाळणार नाही। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं लावून घेतलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।